गाईज नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं नेहमीप्रमाणे असतं. तर गाईज माझी आजची रेसिपी आहे भेंडी फ्राय. तर आता माझ्या मुलांना भेंडी म्हणजे नॉर्मल आपण भेंडी बनवतो. माझ्या मुलांनाच काय खूप जणांना नॉर्मल भेंडी नाही आवडत. तर म्हणलं जरा चटपट जरा थोडं वेगळ्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. ती भेंडी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला रेसिपीकडे बघूया. तर गाईज आता भेंडी फ्राय करण्यासाठी मी काय काय घेतले हे तुम्हाला दाखवते. हे बघा, भेंडी चिरून घेतली आहे मी. तर ती भेंडी म्हणजे पूर्ण म्हणजे एकदम स्लाइस करून घेतली बारीक बारीक. मी बघू शकता जसे आपण बटाट्याचे काप करतो स्लाइस तसे एकदम बारीक करून घेतली. त्यातले जे आतली बी असते ते पूर्ण बिया वगैरे काढून घेतल्यात मी. हे बघा तुम्ही बघू शकता. थोडी कोथिंबीर घेतली आहे. हे तांदळाचं पीठ आहे आणि हे चण्याचं पीठ आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मसाला ॲड करणार आहे. तर चला रेसिपीकडे बघूया. आता मी यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे. आपण तांदळाचं पीठ का टाकतोय की भेंडी कुरकुरीत व्हावी म्हणून. आणि चण्याचं पीठ ते पण 2 चमचे टाकते. जर लागलं तर टाकू शकतो परत. ही कोथिंबीर, चवीपुरती मीठ, डाळ भात केलं तोंड लावायला तुम्ही करू शकता. थोडेसे जिरे, बाकी मसाले, हळद अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा. जास्त तिखट असेल तर कमीच टाका. लाल तिखट मी 1.5 चमचे टाकली. आणि यात थोडं मी तेल टाकणार आहे. 1 चमचा तेल टाकलं. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. ही झटपट होणारी रेसिपी आहे. थोडं चण्याचं पीठ ॲड करते. चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघा. आता यात आपण थोडं पाणी टाकूया. थोडं थोडं, जास्त नाही. जसं आपण एक शिपका मारतो ना असंच, जेणेकरून त्या भेंडीला फक्त मसाला लागला पाहिजे. बस एवढंच. बघू शकता. तुम्ही लाल तिखटऐवजी जर तुम्ही हिरवी मिरची ठेचा टाकला तरी चालेल. पण एवढंच की यानं थोडं लाल तिखटने कलर येतो म्हणून मी लाल तिखट टाकले. लागत तसं टाकायचं आहे थोडं थोडं. पूर्ण मसाला भेंडीला लागला गेला आहे. आपण भेंडी फ्राय ह्या पद्धतीने पण करतात आणि अख्खी म्हणजे सगळं भेंडी असेल ना तशी पण फ्राय करतात. पण याने जरा कुरकुरीत होते खायला, म्हणजे लहान मुलं पण खातात आणि खूप छान लागते. तर आता आपली भेंडी पूर्ण मिक्स करून झाली आहे. आता हिला काय आपण साईडला वगैरे ठेवायचं नाही असं मुरवायला. आता मी गॅस पेटवते. मी कढईत ऑलरेडी तेल टाकलं होतं. तर हे लगेच झटपट होणार रेसिपी. ही लगेच तळायला घ्यायची आपल्याला. तेल तापत आताच गॅस पेटवला.
एकदम कुरकुरीत होती. याची तुम्ही नुसती नाश्त्याला जरी म्हटलं ना तरी खाऊ शकता, इतकी छान लागते. तेल तापलं बघूया. तर तेल तापले आपलं. तर आता थोडे मसाला म्हणजे आपल्याच्यात टाकायचे फ्राय करायला. एकदम कुरकुरीत होती. शेवटला दाखवते. मोठ्या घरात भेंडी नॉर्मली आपण सिंपल बनवतो तशी भेंडी नाही आवडत. काही लोक आवडत नाही म्हणून भेंडी भरून सुद्धा करतात, तीही छान लागते. पण ही त्याच्यापेक्षा छान लागते. पुढे चवीने खातात. अशाच प्रकारे बघा, आवाज किती एकदम कडक आला, कुरकुरीत. आता पुढचे पण आपण असेच भेंडी सोडायचे. मग तांदळाचं पीठ मी याच करता टाकलं की भेंडी एकदम कुरकुरीत होईल म्हणून. आणि भेंडी फ्राय करायची दुसरी पद्धत म्हणजे आपण हे बोलतो ना की दाटा भजी वगैरे काढतो, ते एकदम चण्याच्या पिठाचं बॅटर बनवून आपण बटाट्यात बुडून भजी काढतो ना, त्याचप्रमाणे हे भेंडीचे स्लाइस करून तुम्ही तसे काढू शकता. म्हणजे ती पण एक पद्धत आहे. त्या पद्धतीने तुम्ही भेंडी करू शकता. तुमच्याकडे भेंडी कोणी खात नसेल तर. यापर्यंत तुम्ही भेंडी केली तर ज्याला भेंडी आवडत नाही, जो खात नाही, तो सुद्धा भेंडी खाईल. मग दाखवते. बघा एकदम कुरकुरीत भेंडी झाली, बघू शकता. मी सहज अशी नुसती पण खाऊ शकता. स्टार्ट.
तर गाईज हे बघा आपली भेंडी फ्राय तयार आहे, तुम्ही बघितली. हे बघा खूप छान आहे, एकदम कुरकुरीत आहे, आवाज पण येते कुरकुरीत आणि खूप छान लागतं. डाळ भात जर तुम्ही केला तोंड लावला काय नसेल, तोंड लावलं तर खूपच बेस्ट आहे. लहान मुलं पण एकदम आवडीने खाते. तर गाईज मला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.